पारितोषिक सुद्धा आलेला आहे आणि 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येणं महत्त्वाचं असेल। दोन्ही संघांचा कर्णधार या ठिकाणी नाही आला तर पेनलाइज केलं जाईल। 2 धावांची पेनल्टी आहे तर 500 रुपयांचं पारितोषिक आपण अबुला देतोय। स्पृहा दुर्वा वॉरियर्स नांदणकर विरुद्ध आद्य सप्लायर्स मात्रोली या 2 संघांच्या दरम्यान नेक्स्ट बॅटल आहे। 6 षटकांचा सामना, पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले आणि नक्कीच खेळायला पुन्हा एकदा येईल मजा। पहिली मॅच जिंकली होती ती म्हणजेच स्वर्गीय सुमन बबन पाटील पुरस्कृत जनमन बेलपाडा संघानं या ठिकाणी पहिला सामना जिंकला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्याकडे आपण लक्ष केंद्रित करत आहोत। दोन्ही संघांचा 12 प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये आला नाही तर मात्र त्या संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल। ही फार महत्त्वाची सूचना मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय। प्लेयर मधील जर एखादा प्लेयर इंजर्ड झाला तर 12वा खेळाडू जो आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहे तोच खेळण्यासाठी जाईल आणि जर तसं नाही झालं तर एक खेळाडू कमी घेऊन तुम्हाला खेळावं लागेल। आद्य सप्लायर्स मात्रोली won the toss and elected to field first here। तर मॅच कडे आपण वळणार आहोत। सामन्याला करूयात पुन्हा एकदा सुरुवात। हशिवऱ्याचं शानदार मैदान, सन्मान्य रायगड पोलीस प्रसाद पाटील आणि सुमित भगत यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आद्य सप्लायर्स मात्र संघानं या ठिकाणी नाणेफेक जिंकले आणि आमंत्रित केलंय स्पृहा दुर्वा वॉरियर्स नांदणकर संघाला। पाहून शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, पाहून शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून यश मापगावर आपल्या सर्वांना घेऊन जातो या मैदानाच्या दिशेला, ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल केलाय। पहिल्या चेंडू बाउंड लाईनच्या दिशेला गेलाय, सीमा रेषा पार आणि पहिल्या चेंडूवरती येत आहेत 4 धावा चौकार। गोलंदाजी करण्यासाठी आलाय कोण तर तो म्हणजेच अक्षय पाटील मोन्या। ज्या पद्धतीने अक्षय पाटीलने अनेक वर्ष या क्रिकेटमध्ये इम्प्रूव्हमेंट केली, आपल्या खेळाने सर्वांना प्रेरित केलं, द इन्स्पिरेशनल खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं असा अक्षय पाटील मैदानावरती उतरलाय। केवळ खारेपाटची नाही, केवळ अलिबागची नाही, केवळ रायगड जिल्ह्याची नाही तर महाराष्ट्राची शान आहे म्हणजेच अक्षय पाटील। अलिबाग प्रीमियर लीगचा विजेता अक्षय पाटील, खारेपाट प्रीमियर लीग 2025 मध्ये पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, कॅच होण्याची संभावना होती, कॅच सोडली की मॅच। प्रयत्न जरूर चांगला होता मात्र अगदी सहज आणि सरळ हाताने या चेंडूवरती कॅच घेता आली असती, मात्र ते म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी। या चेंडूवरती हातामध्ये चेंडू गेला होता, चेंडू निसटला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी पूर्णतः चित्र बदलत आहे। आता लेफ्ट हँडेड बॅट्समन राजकुमार मैदानावरती उतरलाय। राजकुमार म्हटल्यानंतर ज्या पद्धतीने अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा असेल इथे सुद्धा राजकुमार तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर बऱ्याच मैदानावरती राजकुमार त्याचा संघ घेऊन तिथे उपस्थित असतो। हे ना इनब्लड असावं लागतं जेव्हा तुम्ही मैदानावरती क्रिकेट खेळता ना। क्रिकेट हा असा खेळ आहे ज्याने सर्वांना वेळ लावलाय, मात्र प्रत्येकाच्या रक्तामध्ये ते असावं लागतं क्रिकेटप्रती प्रेम। ते राजकुमार मध्ये प्रत्येक ठिकाणी दिसून आलंय आणि तो मैदानावरती उतरलाय। आज संघाची दारोमदार त्याच्या खांद्यावरती आहे। लोकल लाईन वरती हा चेंडू होता, समोर क्षेत्ररक्षक आहे त्याच्या सेफ हँड मध्ये हा चेंडू गेला। 30 सर्कल मध्ये आपण बघतोय ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी फील्ड कोणी केलंय तर फील्ड केलं राजानं। या खारेपाट मध्ये, अलिबाग मध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण जर कोण करत असेल ना तर डोळे मिटून तुम्ही नाव सांगा राजाचं। यावेळेचा फटका समोर आहे राजा। मी म्हटलं होतं या मैदानावरती राजाच्याकडून चुकी होणं हे अस्वाभाविक आहे आणि मैदानावरती राजाने अत्यंत चांगल्या रीतीनं या राजकुमारचा झेल पकडलाय। राजकुमार बॅक टू द पवेलियन, फार मोठी विकेट। 30 सर्कल आहे कारण पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षकांना मोबा आहे, त्यानंतर 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमारेषा लगत पाहायला मिळतील आणि अगदी त्या अनुषंगाने जर आपण विचार केला ना सुयश तर या मॅच मध्ये ना ज्या पद्धतीनं सुरुवातीलाच एक अगदी आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न होता राजकुमारचा, गॅप शोधत होता,
मात्र अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकावा अगदी त्या पद्धतीनं अक्षय पाटीलने या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं होतं आणि मैदानावरती फार मोठी सफलता, फार मोठी विकेट. टेक अ बिग ब्लो फॉर दिस. खारेपाट प्रीमियर लीग 2025. पंचांनी या ठिकाणी समोरचे जे स्टंप आहेत ना थोडेसे क्रॉस झालेत बॉलिंग एंडचे, तर ते चेक करायचे आहेत. थँक्यू. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा खारेपाट विभागामध्ये फार मोठं नाव अक्षय पाटील या ठिकाणी आलाय आणि अगदी त्या माध्यमातून जर आपण विचार केला ना थोडी पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला बॅटची कडा होती, अचंबित सरप्राईज या चेंडूवरती ना बॅटची लिडिंग एज घेतली होती. पाठीमागे क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिपला तैनात होता. एक शॉट फाईन लेग सुद्धा आपण या ठिकाणी नक्की पाहतोय. त्याबरोबरीने ज्या रीतीनं मैदानावरती क्षेत्ररक्षण सजवलं लेफ्ट हँड बॅट्समन या ठिकाणी आलाय. पहिल्या षटकामध्ये द बाइंडलेट स्ट्रोक डोळे मिटून खेळण्याचा प्रयत्न केला होता. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल हिअर. 5 धावा या ठिकाणी आले. पहिलं षटक संपलं ज्याच्यामध्ये एक महत्वाची विकेट मिळाली. तर अक्षय पाटील मोन्याने एक चमकदार कामगिरी नेहमीप्रमाणे केली. त्याने ना या ठिकाणी पायंडा सेट केला. ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की जर एखादी सर्वात मोठी इमारत तुम्हाला उभारायची ना तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा जो पाया आहे तो खंबीर असणं, भक्कम असणं फार महत्वाची बाब आहे. आणि अगदी त्या पद्धतीनं या ठिकाणी गोलंदाजी करत असताना मोन्याच्या माध्यमातून एक अत्यंत चांगल्या रीतीनं मैदानावरती पहिलं षटक हाताळलं गेलंय आणि त्या अनुषंगानं धावा आल्यात 5 आणि विकेट गेले 1. 6 षटकांची मॅच. 36 चेंडू मैदानावरती तुम्हाला खेळण्यासाठी येतील. तुम्हाला काम अँड कूल क्रिकेट खेळण्यासोबतच धावा बनवाव्या लागतील, कॅल्क्युलेट करावं लागेल. या मैदानावरती 6 षटकांमध्ये 100 धावा अपेक्षित आहेत मला आणि झाल्या सुद्धा आहेत. 110 धावा या ठिकाणी मैदानावरती बनल्या सुद्धा आहेत. या आधीच्या पर्वामध्ये 110 धावा या ठिकाणी बनल्यात आणि त्याच वेळेस या मैदानावरती आपण बघतो षटक क्रमांक 2 गौरव काटे आलाय. श्रीकांत पाटील आणि सुनील भोईर यांच्याकडनं या मंडळासाठी 35 लिटर डिझेल पुरस्कृत. खारेपाट प्रीमियर लीग 2025 ही जी स्पर्धा भरवली गेली ना त्याच्यामध्ये जी कोर कमिटी टीम आहे किंबहुना ही संपूर्ण प्रीमियर लीग आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने काही ना काहीतरी मदत केली. त्यामध्ये सन्माननीय सुनीलजी भोईर आणि श्रीकांतजी पाटील यांच्या माध्यमातून 35 लिटर डिझेल त्यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. त्या मान्यवरांचा सुद्धा आम्ही आभार प्रदर्शित करतोय. 6 धावा फलकावरती धावसंख्या येत नाही. मी असं म्हणेन की पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले असताना सुरेश धावा आल्या पाहिजेत. फलंदाज प्रयत्न जरूर करतात मात्र पहिल्या षटकामध्ये अक्षय आला होता. या षटकामध्ये आपण बघितलं तर मात्रोळी गावाला बिलॉंग करणारा गौरव काटे या ठिकाणी मैदानावरती उतरला. त्यानंतर मात्र त्याच्या गोलंदाजी मधला जो क्लास आहे ना त्याने मैदानावरती दाखवायला सुरुवात केली आणि याच दरम्यान एक मोठा फटका आलाय. चेंडू जाईल 1 माउस सीम आरेषा पार. येतोय खारेपाट प्रीमियर लीग मधला दमदार चौकार. जे मी म्हणत होतो ना की धावा आल्या पाहिजेत, धावा बनल्या पाहिजेत आणि अशा अनुषंगानं या ठिकाणी कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट मैदानावरती मोहित आलाय. त्याच्या बॅटमधून 4 धावा आल्यात आणि आता मात्र सुरुवात केली गेली. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तुम्हाला दमदार सुरुवात करावीच लागेल. तर यावेळेसचा फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड डीप स्कोर लेग बाउंड लाईनच्या दिशेला चिरत हा चेंडू येतोय बाउंड लाईनच्या बाहेर सीमा पार. वेलकम 6 षटकार. अप्रतिम फटका होता. या मैदानावरती जर आपण बघितलं ना 360 अंशाचं मैदान आहे. अनेक वर्षाची क्रीडा परंपरा या मैदानावरती आहे आणि ज्या पद्धतीनं या चेंडूवरती पुनरागमन केले. गौरव काटे जेव्हा मैदानावरती येतो ना तेव्हा षटकार आल्यानंतर सुद्धा कमबॅक करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. या चेंडूवरती सुद्धा त्याने त्या पद्धतीने विचार केला होता. त्याच्या फॉलो थ्रू मध्ये जर चेंडू गेला, पट्ट्यामध्ये जर चेंडू गेला, रडारमध्ये जर चेंडू गेला तर तो चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर जाईल आणि हेच पुन्हा एकदा झालंय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. आणखीन एक असरदार चौकार
पहिल्या षटकामध्ये सुयश 5 होत्या. षटक क्रमांक 2 ज्याच्यामध्ये आतापर्यंत 15 धावसंख्या आल्या. 2 षटक मैदानावरती संपलीत. 2 षटकांच्या अंती 20 धाबा धावफलकावरती. आणि विकेट जर आपण बघितले ना तर 1 विकेट महत्वाची या ठिकाणी प्राप्त केल्या. पहिल्या षटकामध्ये 5 होत्या. षटक क्रमांक 2 ज्याच्यामध्ये 15 धाबा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा कोणाला प्राचारित केलं जाईल. तर आद्य सप्लायर्स मातुळे संघाचा कर्णधार स्वतः अक्षय पाटील मोन्या. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला आणि दुर्वा वॉरियर्स रांजणकर तर या संघाचा जो कर्णधार आहे तो मोहित आहे. आणि आतापर्यंत जर आपण बघितलं ना तर मोहित आणि त्याच्या बॅटमधून 1 चौकार आणि 2 चौकार आणि 1 षटकार आलेत. त्याच्यामुळे कॅप्टन मैदानावरती लढतोय, झुंज देतोय. आपल्या संघासाठी लढणं, मैदानावरती टिकणं, शेवटपर्यंत थांबणं या फार महत्वाच्या गोष्टी असतील ना त्या मैदानावरती तो दाखवतोय. खेळाडू वृत्ती जोपासण्याचं काम मोहितच्या माध्यमातून होत आहे. पुन्हा एकदा अक्षय पाटील मोन्या मैदानावरती उतरलाय. आता आलिशान सोगावची फार मोठी स्पर्धा आहे, तुम्ही नक्की पाहायला या. 14 आणि 15 तारखेला रणजी क्रिकेटचा मोठा थरार तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि 15 तारखेला जो IPL फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये अक्षय पाटील देखील तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये पवन केणे, अक्षय पाटील, आयुब शेख, त्यानंतर उस्मान पटेल अशी फार मोठी नाव आहेत. चांगला फटका मैदानावरती, टेक्निकली स्ट्रॉंग फटका. या मैदानावरती गॅप शोधला आणि चेंडू येतोय सीमा रेषा पार, डीप कव्हर रिजनला, सीमा पार चौकार. धावा 24 झाल्यात. षटक क्रमांक 3 मैदानावरती असताना एक जबरदस्त फटका आला होता. बॅकफुटला उभं राहून शेवटपर्यंत वेट केलं होतं, चांगला प्रयत्न केला. पुन्हा एकदा इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आता जमणार नाही. क्षेत्ररक्षणाची जी व्यूहरचना आहे ना 30 सर्कल मध्ये खेळाडू तैनात ठेवला आणि त्यानंतर मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक सुद्धा पाहायला मिळतं. डॉट चेंडू, एक चांगला फटका, त्यानंतर पुन्हा निर्धाव. पुन्हा एकदा अक्षय पाटील मैदानावरती तयार असेल. यावेळेस मात्र फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न केलाय. इलेव्हेशन फार मोठं नव्हतं त्या ठिकाणी. पुन्हा एकदा राजा आपल्याला पाहायला मिळतोय. डीप स्कोरलेग क्षेत्रामध्ये एक महत्वाची विकेट मिळाली आणि फलंदाज मैदानावरतून परतेल तो म्हणजेच प्रतीक पाटील बॅक टू द पवेलियन. फार मोठी विकेट आहे. आणि या मैदानावरती आतापर्यंत राजाने 2 विकेट ऍज अ कॅचर म्हणून घेतल्यात. ज्या पद्धतीनं राजा ज्या ज्या ठिकाणी जातोय ना त्या त्या ठिकाणी चेंडू त्याचा पाठलाग करतोय की काही शंका आता मनामध्ये यायला लागली. न्यू बॅटर मैदानावरती येईल. मनोज मोकलला आपण बघतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा जरूर आल्यात, कारण 6 षटकांमध्ये 110 किंबहुना 120 सुद्धा होऊ शकतात. 100 पेक्षा जर अधिक धावा जर आल्या ना सुयश तर मात्र सामना बघायला आपल्याला सुद्धा मजा वाटते. पूर्वार्धामाच्या खेळामध्ये ज्या रीतीने सुरुवात केली गेली एक अप्रतिम मॅच या ठिकाणी आपण बघतोय. अनुषंगाने जर विचार केला तर अक्षय पाटील मोन्या ज्या पद्धतीनं ज्या कार्यासाठी ओळखला जातो तीच मैदानावरती करून दाखवतोय. प्रत्येक मॅच मध्ये अक्षय पाटीलने केलेली कामगिरी या सामन्यामध्ये सुद्धा अगदी सुरुवातीच्या पहिल्या मॅच मध्ये कॅप्टनी भूमिका निभावत असताना बऱ्याच अंशाने विचार करावा लागतो. हा चेंडू पॅड वरती होता, मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक स्कोरलेग क्षेत्रावरनं आला. शॉर्ट स्कोरलेग रिजनला धावफलकावरती धावसंख्या नोंदवली जाईल. 25 धावा आतापर्यंत आल्यात आणि पुन्हा एकदा या षटकामध्ये अक्षयने धावांची गती रोखली आहे. पहिल्या षटकामध्ये सुद्धा जे अक्षयने करून दाखवलं होतं ना अगदी त्या रीतीने या षटकामध्ये सुद्धा अक्षयने धावांवरती अंकुश लगावलाय. आणि त्यानंतर मॅच मध्ये प्रतिस्पर्धी संघाला म्हणजे रांजणकर संघाला जिंकायचं ना तर अक्षयवरती हल्लाबोल करावा लागेल. सेनापतीवर जर प्रहार केल्यानंतर सैनिक घाबरतात आणि अगदी त्या पद्धतीने सरसेनापती अक्षय पाटील जो मैदानावरती उतरलाय त्याच्यावरती जर फटके आले तर मात्र येणारा गोलंदाज सुद्धा विचार करेल. पुन्हा एकदा जर आपण विचार केला हा चेंडू खराब होता. पडल्यानंतर लेगस्टिकच्या बाहेर गेलाय. फलंदाजाने वेल लेफ्ट केलाय. असं वाटत होतं की कुठेतरी हा फटका फाईन लेगला लॉंग लेगला एक्झिक्यूट करेल. शेवटपर्यंत त्याने विचार केला आणि सोडून दिला चेंडूला. काही चेंडूंवरती नक्कीच आपल्याला षटकार किंवा चौकार लगावता येत नसतो.
यावेळेस मात्र ज्या पद्धतीने चेंडूवरती प्रहार केलाय ना, नेत्रदीपक फटका, ऑस्ट्रेशिंग स्ट्रोक, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, फिनॉमिनल 6 धावा. नजाकत काय असते ना ती या फटक्यानं दाखवून दिलाय. या मैदानावरती आधीचा फटका सुद्धा याच रीतीने त्याला खेळायचा होता, मात्र या फटक्यामध्ये ज्या पद्धतीनं त्याने टाइम केलाय, अक्षयच्या गतीचा पुरेपूर फायदा उचललाय आणि चेंडूला या ठिकाणी भिरकावून दिलं होतं लॉंग लेग बाउंड लाईनच्या बाहेर. धावा आता म्हणतात 32 रन स्कोरबुक वरती अर्जित केलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी अक्षय पाटील. या चेंडूवरती कोणती छेडखानी केली नव्हती. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, कारण त्याला माहिती आहे एखादा चेंडू जर पॅडवरती आला ना सुयश, तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये लॉंग लेग रिजनला, दी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला अतिशय योग्य रीतीने त्याने खेळला होता. आणि हे चित्र जेव्हा मैदानावरती पाहायला मिळते ना, एक जबरदस्त आयोजन खारेपाट प्रीमियर लीग. 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. धावा बनल्या त्या म्हणजे 32, आणखीन 3 षटके येतील. चला, नो टीम मीटिंग्स. पाणी मैदानावरती पाठवायचं आहे ऑफिशियल पंच, ज्या माध्यमातून गेल्या मॅच मध्ये आपण पंचांच्या भूमिकेमध्ये शरदजी म्हात्रे यांना पाहिलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून बॉडी बिल्डिंग क्षेत्रामधील फार मोठं नाव शरदजी म्हात्रे जे राष्ट्रीय पंच आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून कावाडेला एक फार मोठी स्पर्धा येते, कावाडे श्री, आणि नक्की तुम्ही त्या स्पर्धेला व्हिजिट करा. बॉडी बिल्डिंग क्षेत्र फार मोठं आहे आणि या अनुषंगाने आपल्या इथल्या त्या सर्व खेळाडूंना मोठं करण्याचं काम शरद म्हात्रे करतात. आणि या आधीच्या मॅच मध्ये त्यांची पंचांची भूमिका सुद्धा आपण पाहिली होती. तीन षटक मैदानावरती पूर्ण होते. 30 षटकांच्या अंती धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी लागली ती म्हणजेच 32 धावा. 32 रन स्कोरबुक वरती अर्जित केले. यावेळेस फटका आव देखा न धाव, चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर, सीमा बाहेर. ये 2 षटकार. या पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केला होता. हा पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला पार्किंग लॉट मध्ये भिरकावून दिला होता. चांगला प्रयत्न केलाय, पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय आणि आता पुन्हा एकदा हे दोन फार मोठं होत जाईल. या चेंडूवरती कमबॅक केलाय. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय राजेश मैदानावरती उतरलाय आणि याच मैदानावरती ना राजेशच्या बॅटमधून 100 धावा होता सुद्धा मी पाहिल्यात. ज्यावेळेस संभावना फार मोठी आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये राजेश हा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. राजेश सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आणि मैदानावरतून त्याच्याकडून चूक होणं अस्वाभाविक आहे. आणि याच वेळेस मैदानावरती अत्यंत चांगला प्रयत्न केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अत्यंत महत्वाचे विकेट कॉट अँड बोल्ड आणि फलंदाज स्पर्धेल बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर ऑन द क्रीज वरती पाहायला मिळेल निखिल. आतापर्यंत जर बघितलं आपण तर विकेट्स गेल्यात. फॉल डाऊन ऑफ विकेट आपण बघितलं, सुरुवात अक्षयने करून दिली होती. अक्षयच्या पहिल्या षटकामध्ये त्याला विकेट मिळाली आणि त्यानंतर मात्र जी सुरुवात झाली ना, अगदी त्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक गोलंदाजाने प्रयत्न केलेत, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि या सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच मोमेंटम शिफ्ट केला. पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना गोलंदाजच्या मार्क वरती आपण पाहत आहोत तो म्हणजेच राजेश. त्याला मिळाली सफलता आणि त्याचा आत्मविश्वास आता 7व्या आसमानाला गवसणी घालणारा असेल. राईट आउट द विकेट. बॅटची कडा होती. चेंडू लॉंग स्टॉप रिजनला, आउटफील्ड क्विक. चेंडू अलॉंग दी कार्पेट 4 धावांसाठी येतोय. चौकार. धावसंख्या 42 धावा या मैदानावरती बनवली गेल्या. फार मोठी धावसंख्या उभारण्याचं काम या ठिकाणी होत आहे.
सामन्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला ना, फार मोठी मॅच खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण भरवत आहोत आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी मैदानावरती एक अप्रतिम खेळ या ठिकाणी रंगलाय. अत्यंत महत्वपूर्ण मॅच आहे. पहिल्या इनिंगच्या खेळाला सुरुवात केली होती, ज्याच्या माध्यमातून आपण विचार केला ना तर मैदानावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. या बॅचचा चेंडू वेट फॉर अंपायर डिसिजन हिअर. षटक क्रमांक 4 मैदानावरती येत असताना 44 धावसंख्या धावफलकावरती लागत्या. 44 रन स्कोरबुक वरती अर्जित केलेत. अत्यंत महत्वाचे क्रिकेट, अत्यंत महत्वाची मॅच. चांगला फटका मैदानावरती एक्झिक्यूट केला. समोर क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातामधून चेंडू निसटलाय. चेंडूने दिलाय धोका आणि चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौका. धावसंख्येमध्ये ना या ठिकाणी भर पडत असताना आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल. 4 षटकं मैदानावरती आली. 12च्या सरासरीने धावसंख्या बनली. धावा बनल्यात आता मात्र 48. 48 रन स्कोरबुक वरती अर्जित केलेत. एक अत्यंत महत्वाची मॅच आहे आणि मोहित जो कॅप्टन आहे संघाचा तो स्वतः वैयक्तिक 24 धावसंख्येवरती खेळत आहे. आणि अशा रीतीनं मात्र जर आपण संपूर्ण या मॅचचा विचार केला तर एक फार मोठी मॅच आहे, ज्याच्या माध्यमातून आपण एका बाजूला अक्षयला बघतोय, दुसऱ्या बाजूला मोहितला पाहिलं. राजकुमारने नक्कीच जर या ठिकाणी निराश केलं आणि त्याबरोबरने मोहित मैदानावरती टिकला. मोहितने मैदानावरती चांगली कामगिरी आतापर्यंत करून दाखवली आणि अशा अनुषंगानं शेवटच्या 2 षटकांमध्ये ना या ठिकाणी मैदानावरती जर धावा बनल्या गेल्या तर मात्र मॅच पुन्हा टर्न होऊ शकेल. मी म्हणेन की 28 धावा बनल्यात, वेल अँड गुड आहेत. 2 षटकं बाकी आहेत. तुमच्याकडे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानावरती एखादी आक्रमक इनिंग सुयश जर आली तर मात्र मॅच पुन्हा टर्न होईल. 12-13 चेंडूंवरती 50 धावा बनवणारे फलंदाज आपण मैदानावरती पाहिलेत आणि या अनुषंगाने जर मैदानावरती तुम्ही क्रिकेट खेळलात ना तर मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये पडतील. तो म्हणजे संघ स्पृहा आणि दुर्वा वॉरियर्स रांजणकार. समोरची बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. गौरव गाडेला पुन्हा एकदा प्राचारित केलं गेलंय, त्याच्यावरती विश्वास व्यक्त केला. यावेळेस वळून खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या एसटी वरती जाऊन या ठिकाणी फटका खेळायचा होता. बॅकवर्ड स्कोअरले किंबहुना स्कोअरले क्षेत्रामध्ये या चेंडूवरती कोणती धाव मिळत नाही. गौरव गाडे या पूर्णतः मातोळे संघामधून खेळत असताना या मातोळे संघाचा बॅकबोन सुद्धा तो आहे. रटम आउट द विकेट. यावेळेस बीमर आम तो आम और गुठलियों के दाम 9+ धावा येतील या 4 एकूण 5. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. मैदानावरती जेव्हा तुम्ही खेळण्यासाठी उतरलाय ना प्रत्येक 9 चेंडू नंतर तिथे फ्री हिट असेल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. अशा पद्धतीने जर आपण विचार केला ना तर फ्री हिटच्या चेंडूवरती ना फक्त त्या ठिकाणी विकेट तुम्हाला मिळत असेल ती म्हणजे फक्त रनआउटची सुयश. आणि अगदी त्या माध्यमातून ह्या चेंडूवरती गौरव काटे कमबॅक करेल की फलंदाज पुन्हा एकदा आक्रमक रूप दाखवेल. प्रयत्न केला. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या मैदानावरती खेळत असताना प्रत्येक धाव वाचवायची आहे तुम्हाला. पंचही धाव 22 स्वरूपाची आहे. ओके तर यावेळेस फटका एक्झिक्यूट केलाय. बिहाइंड द विकेट बॅकवर्ड स्कोअरला क्षेत्रामधला क्षेत्ररक्षक येईल, फिल्डिंग करेल आणि तोपर्यंत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मैदानावरती पुन्हा एकदा धाव 1 मिळेल. षटक क्रमांक 5 मैदानावरती आहे. 3 चेंडू बाकी आहेत. गौरव काटेचा षटक मैदानावरती सुरू आहे आणि धावा 55 या ठिकाणी बनल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस फटका खोदून काढला. चेंडू समोर क्षेत्ररक्षक आलाय. शॉर्ट मिड विकेट रिजनला आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. फलंदाज पडतील बॅक टू द पवेलियन एंडला.
फार मोठी विकेट ऋतिक पाटीलने या ठिकाणी झेल घेतलाय, जो मिड विकेट रिजन वरनं आला होता. धावसंख्येमध्ये जर आपण विचार केला ना 55 धावा आतापर्यंत सुयश बनल्यात. 5वं षटक मैदानावरती सुरू असताना एक फार मोठी विकेट या ठिकाणी मिळाली. सुरुवातीला जर आपण विचार केला तर मैदानावरतून आलेल्या प्रत्येक खेळाडूला फार मोठं खेळ करणं या ठिकाणी जमलं नाही. तो उलटोय आपण पुन्हा एकदा मॅच दिसेल. आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली ना 55 धावा धावफलकावरती लागल्यात. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. सामना 6 षटकांचा आहे आणि त्याच्यामुळे हे षटक अत्यंत महत्वपूर्ण असेल. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गौरव काठेला आपण बघतोय. तर या वेळेचा फटका यस इट इज स्टँड अँड डिलिव्हर्ड फिनॉमिनल ऑस्टोनिशिंग आक्रमक सीमा पार षटकार. प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक. मैदानावरती जर आपण पाहिला ना तर टाइम केलं होतं, प्रॉपर टायमिंग, गतीचा वापर. गौरव काठेला पुन्हा एकदा नेस्तनाबूत करण्याच्या इराद्याने हा फटका एक्झिक्यूट केला होता. 6 धावांसाठी हा बिग स्ट्रोक मैदानावरती लगावला गेला. षटक क्रमांक 5वं आणि त्याच्यामध्ये गौरववरती हल्ला बोल केला. कुठेही जाऊ नका, पाहत राहा खारेपाट प्रीमियर लीग 2025. अगदी शानदार आयोजन. ज्या पद्धतीने आपण बघत आहोत ना ही स्पर्धा वाढत गेली, पुढे जात गेली. प्रत्येक संघाला त्यांनी संधी दिली, प्रत्येक खेळाडू खारेपाटने मोठा केला आणि खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून बऱ्याच खेळाडूंचा खेळ अलिबाग रायगड महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही आणि ते खेळाडू खेळण्यासाठी पुढे गेले. या दरम्यान आणखीन एक आक्रमक फटका साक्षीतला सुद्धा बीट केलाय. चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषा पार. खारेपाट प्रीमियर लीग मधला हा शानदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 65. 5 षटक मैदानावरती संपलीत. 65 रन स्कोरबुक वरती बनल्यात. एक अंतिम षटक येईल त्या ठिकाणी 30 चेंडूंचा खेळ संपलाय आणि अगदी त्या माध्यमातून 65 धावा धावफलकावरती आहेत. 65 रन स्कोरबुक वरती एक अंतिम षटक मैदानावरती येईल. 6 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. साक्षीत पाटीलला या ठिकाणी प्राचार्य केलंय. या मॅच मध्ये जर आपण विचार केला ना साक्षीत पाटील या सामन्यांच्या दृष्टिकोनातून जो मैदानावरती नेहमीच ऍज अ बॅट्समन म्हणून आपण बघितलाय आणि आता मात्र ऍज अ बॉलर म्हणून या ठिकाणी स्वतःला सिद्ध करावं लागेल. द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द टीम. गेल्या मॅचचा परफॉर्मन्स तुम्हाला या मॅच मध्ये विजयी करू शकत नाही. प्रत्येक मॅच जेव्हा तुम्ही मैदानावरती खेळत असता त्या अनुषंगानं तुम्हाला या ठिकाणी उतरावं लागतं, खेळावं लागतं आणि एक चांगलं क्रिकेट तुम्हाला दाखवावं लागतं. षटक क्रमांक 6 आणि अंतिम षटक या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी साक्षीत पाटील या मैदानावरती उतरलाय. त्याच बरोबरीने या ठिकाणी आपण जर विचार केला ना तर स्पृहा आणि ध्रुव वॉरियर्स रांजणकर संघाला या ठिकाणी मैदानावरती खेळत असताना वळत मॅचच्या दिशेला या पहिल्या चेंडूवरती यस इट इज यष्टांच्या समोर फलंदाज होता आणि पहिल्या चेंडूवरती यष्टीची स्वरूप या ठिकाणी आपण जर विचार केला ना तर पायच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. लेग बिफोर द विकेटचं फार मोठं अपील केलंय आणि फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन. ज्या मोहितनं मैदानावरती चांगली इनिंग साकारली होती त्यासाठी टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे रांजणकर, कारण ज्या फलंदाजाने आतापर्यंत मैदानावरती कॅप्टन कूल इनिंग साकारली 25 धावा या ठिकाणी मैदानावरती कॉन्ट्रीब्यूट केल्या. 11 चेंडूंवरती त्याने महत्वपूर्ण इनिंग साकारली. वेल डन मोहित, कारण तू जर मैदानावरती थांबला नसतास ना तर सुरेश जर आपण चित्र बघितलं असताना तर फार वेगळं असतं. या मोहितचा महत्वाचा नॉक होता. जर मोहित मैदानावरती नाही थांबत ना तर या ज्या धावा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात फार कमी असत्या, मग तर एकतर्फीपणा वाढला असा. मात्र मोहितने जबरदस्त क्रिकेट दाखवलंय. या चेंडूवरती सुद्धा आपण जर पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला होता. विकेट किपर सुद्धा अक्षय पाटील आपण या ठिकाणी पाहतो. षटक क्रमांक अंतिम. साक्षीत पाटीलची सुरू असणारी गोलंदाजी 6व्या षटकामध्ये आपण बघतोय.
पुन्हा एकदा तयार, प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट केले, आवाज आला होता की स्ट्राईक घेतली गेली पाहिजे आणि तेच मैदानावरती साध्य केलंय. धाबा बनल्यात 66 धाबा, 66 ऑन द स्कोर बुक. आणखीन 3 चेंडू बाकी आहेत. 6वं षटक मैदानावरती प्रगतीपथावर असताना जे ग्रामस्थ, जे प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी आलेत, किंबहुना जी स्पर्धा तुम्ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघताय, त्या सर्व रसिक मायबा प्रेक्षकांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. यावेळेस मात्र प्रयत्न केले असताना ती विकेट मिळाली असती. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू गेलाय, 1 बाउंड सीमारेषा पार, जखमेवरती मीठ सोडणारा हा चौकार. वेट फॉर अंपायर डिसिजन. या धावा किती आहेत? पंच 4. या धावा मैदानावरती 4 घोषित केल्यात. चेंडू लवकरात लवकर या ठिकाणी सुपूर्द करा. व्हॉलंटियर्स त्यांना माझी विनंती असेल की आपण लवकरात लवकर चेंडू या ठिकाणी सुपूर्द करायचा आहे. आपला दोस्त आहेस म्हणून मी विषय कसा 2000 आम्ही घेतोच रे, पण आपले संबंध वगैरे सर्व चांगले आणि मी तुला त्या पैशासाठी मी तुला बोलणारच नाही असं काही. तो नेक्स्ट बॅटर मैदानावरती येतो. शेवटचा चेंडू मैदानावरती येईल. 6वं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती या. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहत आहोत ज्या रीतीनं या ठिकाणी धाव घेतली गेली. 6 षटकांचा खेळ मैदानावरती पूर्ण होतोय आणि धावा बनल्यात त्या म्हणजेच 72, 72 रन स्कोरबुक वरती अर्जित केल्यात आणि जिंकण्यासाठी आवश्यकता ती म्हणजे 73 धावांची. फार मोठं आव्हान या ठिकाणी पार पडायचं आहे आणि पुन्हा एकदा या मॅच साठी आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. खारेपाट प्रीमियर लीग पाहत राहा, कुठेही जाऊ नका. तत्पूर्वी आपण घेऊया थोडीशी विश्रांती आणि मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा आमंत्रित करूयात खारेपाटचा बुलंद आवाज आमचे मित्र सुयश भुरे यांना. ओव्हर टू यू. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद यश. पुन्हा एकदा जिथे पहिलं सत्र संपलंय दुसऱ्या सत्राकडे आपण वळूया. पहिल्या सत्रामध्ये आपण जर लक्ष टाकलं तर यावेळी स्पृहा वॉरियर्स रांजणकर संघाने पहिल्या सत्रामध्ये बहात्तर धावा पहिल्या सत्रामध्ये बनवल्यात आणि 73 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय यावेळी अद्य सप्लायर्स मातोळी संघासमोर. 73 धावा बनवायच्या आहेत. मग आता या 73 धावा
येणाऱ्या 6 षटकांमध्ये बनवल्या जातील का येणाऱ्या 6 षटकांमध्ये वाचवल्या जातील येणारा वेळ आणि काळ नक्की ठरवेल. जिथे आपण पाहतोय खारेपाट प्रीमियर लीग 2025 जिथे आपण जर पाहिलं तर जी या स्पर्धेची कमिटी आहे किंवा या स्पर्धेचे आपण जर पाहिले तर प्रणेते आहेत त्यांच्या माध्यमातून साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण जर पाहिलं तर थेट प्रक्षेपण आपण जर पाहिलं तर FH स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जे येथे उपस्थित प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा विनंती करतोय आपल्या हक्काच्या माणसाची वाहिनी आहे त्यामुळे त्याला सुद्धा सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. कारण आपण पाहतोय थेट प्रक्षेपण या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. FH स्पोर्ट्स या माध्यमातून आपल्याला घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेता येईल. आणि ती स्पर्धा आपण पाहतोय खारेपाट प्रीमियर लीग 2025. चला सलामीची जोडी पाठवा. हॅलो, जसं सामना चालू होईल तत्पूर्वी आपण एक व्यासपीठावरती सत्कार घेतोय. व्यासपीठावरती आपण सत्कार घेणार आहोत. सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित प्रदीप ट्रेडर्सचे सर्वेसर्वा किरण दादा यांचा आपण व्यासपीठावरती स्वागत सत्कार घेणार आहोत. मी तेजस दादा यांना विनंती करतोय की आपण त्यांचं यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं यथोचित स्वागत सत्कार करतोय. सामन्याकडे आपण वळतोय जिथे आद्य सप्लायर्स मातोळी संघाकडनं सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अक्षय पाटील अलिबागचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याला ओळखलं जातं तर दुसऱ्या बाजूला आपण जर लक्ष टाकलं ना तर साक्षीत यांना पाहायला मिळतंय ज्याने याच हंगामामध्ये मागच्या अलिबाग प्रीमियर लीग मध्ये आपण जर पाहिलं तर एक अफलातून खेळ केला होता. प्रत्येक सामन्यामध्ये एक अविस्मरणीय खेळी करत मोन्याला योग्य त्या दिशेवरती तो मात्र नेत होता. त्यामुळे आपण जर पाहिलं तर त्या स्पर्धेमध्ये त्याने चांगले यश सुद्धा संपादन केलं आणि पुन्हा एकदा त्याच खेळाडूला घेऊन यावेळी मोन्या मैदानावरती उतरला. मग आता या 73 धावा येणाऱ्या 6 षटकांमध्ये कशा बनवल्या जातील. 36 चेंडू विजयासाठी 73चं लक्ष्य आहे किंबहुना 6 षटक आणि 73चं लक्ष्य आहे. मग आता या 73 धावा बनवायच्या आहेत. मग बनवल्या जातील का की या थांबवल्या जातील. पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर प्रथमतः फलंदाजी करत असताना 59 धावा आरंभ साऊंड अशिवरे संघाने बनवल्या होत्या. त्या 59 धावा बेलपाडा संघाने बनवल्या होत्या. अर्थातच की काय खेळपट्टीवरती आपण जर पाहिलं ना तर खेळपट्टी ही फलंदाजांना तितकाच पूर्णपणे प्राधान्य देत आहे. त्यामुळे आता या खेळपट्टीवरती तितकाच निस्वार्थी खेळ करावा लागेल जिथे 73 धावा बनवायच्या आहेत. समोर आपण पाहतोय दुर्वास प्रोवा वॉरियर्स रांजणकार संघाने 72 बनवल्यात आणि आद्य सप्लायर्स मातोळी संघासमोर 73चं लक्ष ठेवलंय. आणि या 73 धावा बनवण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. स्ट्राईक एंडवरती अक्षय पाटील मोन्या तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण जर पाहिलं तर साक्षीत याला पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी हशिवरे फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाला मिळालेलं अनमोल रत्न म्हणून मी अनेक वेळा म्हणतो असं रत्नाकर यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. षटक क्रमांक पहिलं त्याच्या खांद्यावरती सोपवलंय. महात्मा गांधी विद्यालय एंडकडनं गोलंदाजी करत असताना रत्नाकर यांना पाहायला मिळतंय. मग आता अक्षय पाटील मोन्यासमोर तो कशा रीतीने चेंडू हाताळणार. वारंवार त्याने अक्षयच्या समोर गोलंदाजी केली आहे. कधी अक्षय सरशी ठरलाय तर कधी रत्नाकर सरशी ठरलाय. लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवरती आडवा बॅटने आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु हा प्रयत्न अपयशी ठरलाय. चेंडू आपण पाहतो डॉट आलाय. थोडासा अनऑर्थोडॉक्स ऑफ स्टंप कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न फेटाळला गेला. उर्वरित काम शॉट स्क्वेअर लेग वरती असणारा क्षेत्ररक्षक कंप्लीट करतोय. चेंडू निर्धाव येत असताना आपण पाहतोय. रत्नाकरची ही खासियत राहिली आहे त्याने प्रत्येक चेंडू योग्य त्या टप्प्यावरती हाताळलेत. त्यामुळे येणारा हा चेंडू अक्षय पाटीलला कोणता ना कोणता प्रश्न विचारून जाणारा पाहायला मिळालाय. मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय मॅन फ्रॉम सातघर शशिकांत यांना पाहायला मिळतंय. त्यांच्या माध्यमातून इशारा आला की हा चेंडू वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धावफलकावरती घेतली जाईल. एकेरी धावफलकावरती लागते आणि लेग पंचांच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर प्रशांत पाटील बाबू यांना पाहायला मिळतंय.
यावेळचा चेंडू थोडासा बॅटला फुंकर मारून जाणारा पाहायला मिळालाय. समोरच्या गोलंदाजा विरुद्ध थोडासा सावध पवित्रा घेण्याचा प्रयत्न यावेळी मोन्या करतोय. अर्थातच आपण जर पाहिलं ना तर ते म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं, परंतु इथून मात्र डिफेन्सिव्ह रित्या खेळण्याचा प्रयत्न मोन्याने हाताळलाय. कारण आपण जर पाहिलं तर पहिले 2 चेंडू योग्य टप्प्यावरती पडलेत. रत्नाकर पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळचा लोअर फुल टॉस कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द वन रोप लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर. चौकार. पहिला चौकार आलाय. मारायचा होता कुठे आणि चेंडू गेलाय कुठे हाच विचार इथे मात्र पडला असेल. कारण ऑन साइड वरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती बॅट फिरवली होती. बॅटच्या वरच्या हिश्शाला चेंडू लागला आणि तदनंतर आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून चेंडू लॉंग स्टॉप रिजन कडे दाखल होत सुद्धा असताना पाहायला मिळाला. त्यामुळे चौकार आलाय. 5 धावा धावफलकापती लागल्यात. 5 ऑन स्कोर कार्ड. 5 धावा धावफलकापती. थोडासा रनअप मध्ये अडथळा आलाय. मृत चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा रत्नाकर सज्ज झालाय चेंडू घेऊन. यावेळचा आडवा बॅटने खेळायचा होता, परंतु तितकाच वेगाने भन्नाट वेगाने चेंडू आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या दिशेने चाललाय नील धावाला. जर तुम्ही सातत्यपूर्ण चांगल्या संघामध्ये क्रिकेट खेळत असाल ना तर तुमच्याकडे कौशल्यता सुद्धा वाढली जाते आणि तेच उदाहरण रत्नाकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. मागचा चेंडू पुन्हा एकदा मोन्याला तितकाच अचंबित करणारा पाहायला मिळालाय. यावेळचा फुल टॉस, परंतु इथून मात्र पंच वळालेत. सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. यॉर्कर करण्याचा प्रयत्न वारंवार यावेळी आपण पाहतोय रत्नाकर करतोय, परंतु तो प्रयत्न या चेंडूवरती अपयशी ठरलाय. मागचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती पडल्यानंतर यावेळचा चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा आणि अवांतर स्वरूपाची धाव देऊन जाणारा सुद्धा पाहायला मिळतोय. एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या अर्थातच अद्याप मातोळी संघाची धावसंख्या 6. यावेळचा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅपमध्ये खेळला गेलेला फटका जोपर्यंत काऊ कॉर्नर वरतून क्षेत्ररक्षक येईल मिळेल मात्र एकेरी सिंगल आणि एकेरी सिंगल नंतर आपण पाहतोय अद्याप मातोळी संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 7 ऑन अ स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. डावखुऱ्या हातांच्या फलंदाजांसाठी हे मैदान तितकंच नंदनवन ठरलंय. मग त्यामध्ये साक्षीत सुद्धा आहे, कारण साक्षीतने सुद्धा याच मैदानावरती अफलातून खेळ केले. याच मैदानावरती त्याच्या नावावरती 3 अर्धशतका आहेत. मग आता पुन्हा एकदा तो या मैदानावरती त्याच रीतीने किंबहुना तोच इतिहास पुन्हा एकदा दाखवेल यात तेळ मात्र शंका नाहीये. कारण अनेक वेळा आपण पाहिले साक्षीतला मैदानावरती खेळत असताना त्याने चांगला खेळ केलाय. मग तो जवानमान बागदंडा संघ असू द्या किंबहुना कोणत्याही संघाला तो रिप्रेझेंटेटिव्ह करत असू द्या, प्रत्येक संघासाठी त्याने आपलं 100% एफर्ट्स दिलेत. यावेळचा चेंडू इथून मात्र सरळ बॅटने व्ही शेप मध्ये भिरकावला गेलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. मोहित जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल 3 बाउन्स चेंडू मात्र ओलांडेल सीमारेषा. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 ऑन स्कोर कार्ड. एक चौकार वगळता पाहिला तर उर्वरित चेंडू थोडेसे चांगल्या टप्प्यावरती पडलेत. यावेळचा चेंडू बॅटच्या समोर होता. पुलरनेंचा त्याला व्ही शेप मध्ये भिरकावलं गेलं आणि तदनंतर चौकार सुद्धा मिळालाय. साक्षीच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर अद्याप मातोळी संघाची धावसंख्या लॉस ऑफ 0 विकेट्स. 11 ऑन स्कोर कार्ड. डबल फिगर मध्ये जात असताना आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती लागल्यात. खारेपाट प्रीमियर लीग पर्व हे नवीन आपण पाहतोय. नवीन पर्व यातच सर्व असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण निवृत्तीजी पाटील यांच्या आणि त्यांच्या कोर कमिटीच्या माध्यमातून साकारली गेलेली ही स्पर्धा तितकंच लयबद्ध नियोजन आणि तितकंच लयबद्ध आयोजन आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आपण मैदानावरती पाहतोय ना, जिथे पहिला सामना आपण जर पाहिलं तर जय हनुमान बेलपाडा या संघाने जिंकला होता. अर्थातच निवृत्ती पाटील यांच्या संघाने पहिला सामना जिंकला. तदनंतर आपण पाहतोय दुसरा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. अद्याप मातोळी विपक्ष स्पृहा वॉरियर्स रांजणखार. आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा रत्नाकरने खर्च केल्या, तर गोलंदाजी मागवती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम मांडवखार यावेळी मनोज मोकल सज्ज झाला. मनोज मोकल 40+ खेळाडू आहे आणि त्याच्याकडे तितका अनुभव आहे. 40+ स्पर्धा लिहिल्यारित्या गाजवत असताना मनोज मोकल यांना पाहायला मिळतं. मग आता गोलंदाजी मागवती कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. पहिल्या चेंडूवरती लोअर फुल टॉस आडवा बॅटने खेळला गेलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड रोप. चौकार. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार.
या वेळचा ऑन साइड वरती भिरकावला गेलेला हा फटका ऑन दी टोस येऊन चौकार मात्र मिळाला. अक्षयच्या बॅट मधून आलेला हा चौकार 15 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय 15 ऑन अ स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती मनोज मोकल पुनश्च एकदा सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती त्याला चांगलाच यावेळी मार बसलाय असंच म्हणावं लागेल, कारण येणाऱ्या पहिल्या चेंडूवरती त्याला चौकार भिरकवल्यानंतर येतो आगाज आहे असा मात्र सांगून जाणारा हा अक्षयचा चौकार आपण पाहतोय. परंतु येणाऱ्या चेंडूंवरती अंजाम कशा रीतीने असणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. जिथे आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा फुलटॉस पुनश्च एकदा आडवा बॅटने उडवला गेलाय. पुनश्च एकदा दिशा दाखवली गेली आहे आणि दशा तीच षटकार. मनोज मोकलवरती सातत्यपूर्ण पुनश्च एकदा धावा बनवल्या गेल्यात. पहिल्या आपण जर पाहिला तर षटकामध्ये 11 होत्या आणि या षटकात 10 आतापर्यंत कुठून काढल्यात. पहिल्या चेंडूवरती 4 तर दुसऱ्या चेंडूवरती षटकार हे आपण समीकरण पाहतोय. आणि संघाच्या धावसंख्येकडे थोडंसं लक्ष टाकलं तर 21 धावा धावफलकावरती लागल्यात. धावा बनवल्या म्हणून काय झालं, परंतु या धावा सुद्धा वाचवायच्या असतील ना तुम्हाला तर योग्य गोलंदाजी इथून मात्र करावी लागेल. जिथे आपण पाहतोय धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळतोय. मनोज मोकलवरती पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा मात्र इथून कुठून काढल्यात. आता विचार करावा लागेल आणि विचार करून गोलंदाजी करावी लागेल. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरलाय. शरीरापासून दूर, रीच पासून दूर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून उद्ध्वस्त करत लावला. सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. 22 धावा आता धावफलकावरती मिळतील. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा फटका हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातात. रणनीती रचली गेली आणि त्याच्यावरती अंमलबजावणी सुद्धा केली जाते. पहिला फलंदाज बिग ब्लो मोठा मासा यावेळी आपण पाहतोय गळाला लागला. अक्षय पाटील मोन्या बॅक टू द डग आउट. सोनल याने झेल पकडला आणि अक्षयला मात्र तंबूचा रस्ता मात्र दाखवला गेलाय. पावलांमध्ये त्याला भिरकवलं गेलंय. अर्थातच जशा 10 धावा आल्या होत्या तशा चेंडूंवरती आपण जर पाहिलं तर कोणती तरी रणनीती नसण्याचं काम यावेळी मनोज मोकलने केलं आणि ती रणनीती यावेळी आपण जर पाहिलं तर सातत्यपूर्ण खरी होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. कारण पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा मनोजने खर्च केल्या होत्या. तदनंतरचा चेंडू वाईड आला. तदनंतर आपण पाहतोय त्याच टप्प्यावरती टाकला आणि तिथे मात्र छेडखाणी केली आणि त्याच छेडखाणीचा फायदा यावेळी आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या स्पृहा ध्रुवा वॉरियर्स रांजणकर संघाला झालाय जरूर. कारण मोठा मासा गळाला त्याने लावलाय. अक्षय पाटील मोन्या बाद झाल्यानंतर यावेळी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती येत असताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय मैदानावरती पहिला फलंदाज अक्षय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय रोशन आला. स्ट्राइक एंड वरती रोशनला खेळताना पाहायला मिळेल. एक रोशन मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला तर आता हा नवीन रोशन आपण पाहतोय मैदानावरती खेळत असताना आपण पाहतोय. जिथे अद्यासप्लास मात्रोळी संघाला तो आता सध्या रिप्रेझेंटेटिव्ह करतोय. परंतु आता इथून खेळावं लागेल, धावा बनवाव्या लागतील. यावेळचा चेंडू सुद्धा पडल्यानंतर वेगाने सरळ यष्टीरक्षक गिरीशच्या दस्तान्यामध्ये जाऊन विसावलाय आणि डॉट सुद्धा आलाय. अक्षरशः फलंदाजांवरती चेंडू नव्हे तर आगीचे जळते निखारे फेकतोय की काय हेच दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. कारण पडलेला चेंडू तितक्याच भरधाव वेगाने यष्टीरक्षकाच्या दिशेने मात्र झालाय. यावेळचा चेंडू इथून मात्र स्टिअर केलाय. हा पण वालीमध्ये असलेला हा चेंडू सरळ भिरकावला गेलाय. कव्हर रिजनच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर जातोय हा संजीवनी चौकार. 26 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावरती लागल्या. 26 ऑन स्कोर कार्ड. आता या चेंडू चौकारानंतर आपण जर पाहिलं तर थोडस डाव सावळण्याचं काम यावेळी रोशनने केलंय. कारण आलेला हा चौकार तितकासा मनामधली भीती घालून जाणारा पाहायला मिळालाय. तितकासा जोर नव्हता, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा लेट राहिला, त्यामुळे या चेंडूवरती चौकार सुद्धा आपण पाहिलाय. त्यामुळे येणारा चेंडू पुनश्च एकदा एक वेगळं आव्हान देऊन जाणारा पाहायला मिळतोय. एकेरी धाव यावेळी आपण पाहतोय धावफलकावरती कंप्लीट होते आणि 2 षटकांच्या
समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर 27 ऑन अ स्कोर कार्ड, 27 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकं संपलीत आणि अद्द सप्लायर्स मातोळी संघाची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय. विजयासाठी येणारे 24 चेंडू आणि 46 ची अजूनही गरज आहे. 24 चेंडू 46 धावा हे समीकरण अजून इथून मात्र शिल्लक राहिलाय. परंतु आता तिसरं षटक सोपवायचं तर सोपवायचं कोणाला, हाच प्रश्न यावेळी दुर्वास प्रो वॉरियर्स रांजणकार संघाला पडला असेल. त्यांच्याकडे सुद्धा तितकी चांगली गोलंदाजी आहे. रत्नाकर आहे, डावकुऱ्या त्याचे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे थोडासा विचार केला जातोय की हे षटक आता हाताळेल कोण, हे षटक आता टाकेल कोण. टीम मीटिंग जास्त घेऊ नका, पंच आपण सुद्धा ताकीद द्या. चला गिरीश, आपल्याला विनंती करतोय, वेळ जास्त घेऊ नका. आपल्यासाठी अगोदरच सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण टीम मीटिंग जास्त घेऊ नका. आता जर टीम मीटिंग जास्त घेतलीत तर मग आपल्यालाच उशीर होईल. त्यामुळे विनंती करतोय. आपल्यासाठी मिनिटं लावलेली आहेत, याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज यावेळी मार्गस्थ केला जातोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार येत असताना पाहायला मिळतोय. मग आता ओमकार इथून कशा रीतीने गोलंदाजी करणार, कारण आपण जर पाहिलं तर पहिली 2 षटकं थोड्याशा धावा खर्च करून जाणारी पाहायला मिळालीत, जिथे 27 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये येत असताना आपण पाहिल्यात. मग आता विजयासाठी 24 चेंडू आणि 46 ची गरज इथून अजून असेल. 24 चेंडू 46 धावा, 46 धावा 24 चेंडू. षटक क्रमांक 3 ओमकार घेऊन सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 पुनश्च एकदा सुरुवात होत्या. 3रं षटक, वेळ दवडू नका, विनंती आहे. ओमकार सज्ज झालाय चेंडू घेऊन. यावेळचा पहिला चेंडू, यावेळी लोअर फुल टॉस होता, आडवा बॅटने खेळलाय. काऊ कॉर्नर वरती क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. मिळेल मात्र एक सिंगल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. धावफलकावरती 1 धाव लागल्यानंतर 28 धावा यावेळी धावफलकावरती येतील. 28 ऑन अ स्कोर कार्ड. 3ऱ्या षटकाचा खेळ मात्र यावेळी आपण पाहतोय सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मग आता येणाऱ्या चेंडूंवरती सुद्धा तितकाच मोठा प्रभाव पाडावा लागेल, कारण ज्या रीतीने साक्षीतने एक चौकार ठोकलाय, उर्वरित चेंडूंवरती पुनश्च एकदा जिथे संघाचा सरसेनापती, संघाचा कर्णधार मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर आता जबाबदारी आपण जर पाहिली तर तितक्याच अनुभवी खेळाडूवरती येऊन पडली आहे. साक्षीतला इथून मात्र खेळ करावा लागेल. धावफलकाचा जर विचार केला तर 28 धावा धावफलकावरती लागल्या. 28 यावेळचा चेंडू हवेत ठोकलाय. क्षेत्ररक्षक मोहित चेंडूवरती पोहोचेल, झेल इथून मात्र घेतला जाईल. फलंदाज साक्षीत सुद्धा परतेल डगआउटच्या आश्रयाला. साक्षीत सुद्धा मैदानाच्या बाहेर परततोय. ज्याच्यावरती जबाबदारी होती, ज्याच्यावरती विश्वास होता, तो मात्र हा विश्वास यावेळी थोडासा मागे टाकत मैदानाच्या बाहेर परततोय की काय, हेच दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलेत. सलामीवीर परतल्यानंतर आता नवीन फलंदाज मिडल ऑर्डर सांभाळण्यासाठी राजा यावेळी मैदानावरती चाललाय. राजेश येतोय मैदानामध्ये. मग आता राजेश यावेळी कशा रीतीने खेळेल, कारण 28 धावसंख्येवरती इथून मात्र गाडी थांबली आहे यावेळी आद्य सप्लायर्स मातोळी या संघाची. आणि स्पुआ दुर्वा वॉरियर्स रांजणकार संघाने पूर्णपणे डॉमिनेट करण्यास सुरुवात केली आहे हे मात्र म्हणावं लागेल, कारण प्रत्येक चेंडूवरती एक रणनीती आखली जाते आणि त्या रणनीतीवरती गोलंदाजी करत असताना फलंदाजांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता मात्र दाखवला जातोय. विजयासाठी लक्ष टाकलं तर अजूनही 45 धावसंख्येची गरज आहे. मग संघाचा तारणहार, मग तो आद्य सप्लायर्स नौकार संघाचा तारणहार म्हटला तरी चालेल.
मग तो लीग स्टेज मध्ये कोणत्याही संघामध्ये खेळत असताना त्या संघाचा तारणहार म्हटला तरी चालेल. क्षेत्ररक्षण असू द्या, गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या, अष्टपैलू कामगिरी करणारा राजेश यावेळी मैदानावरती येतोय. राजेशसाठी पहिला चेंडू यावेळी स्क्वेअर कट केलाय. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा हा फटका बाउंड्री लाईन कडे ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल तोपर्यंत चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. दन 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 करत चौकार. मिलेंगे रन 4 तो होगा बेडा पार. चौकार. 32 धावा या चौकारानंतर धावफलकावरती आल्या. 32 ऑन अ स्कोर कार्ड. क्षेत्ररक्षण करणं ज्यावेळी तुमच्याकडे धावा असतात त्यावेळी किती गरजेचं आहे हे येणाऱ्या काळामध्ये नक्की समजेल. कारण या चौकाराचा फायदा आता अद्यासप्लास मातोरी संघाला आणि राजाला झालाय. कारण आत्मविश्वास वाढून देणारा फटका आपण मैदानावरती पाहतोय जिथे 4 धावा यावेळी चेंडूवरती लुटल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट आली परंतु दुसरा चेंडू 4 धावा देऊन जाणारा ठरलाय. एक तेरी तो एक मेरी ईट का जवाब पत्तर से इथून मात्र देण्यास सुरुवात होते की काय हे दृश्य आपण मैदानावरती पाहतोय जरूर. यावेळचा ओमकारचा चेंडू इथून मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे जोपर्यंत चेंडूवरती येईल रत्नाकर तदवरती आपण पाहतोय एकेरी सिंगल यावेळी धावफलकावरती मिळेल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या पुनश्च एकदा पुढे सरकेल. धावफलकावरती आपण जर लक्ष टाकलं तर 33 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी अजूनही 40 धावसंख्येची गरज असताना 33 धावा धावफलकावरती आल्या. 33 ऑन अ स्कोर कार्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय हे तिसरं चालू आहे. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. वैयक्तिक 2 चेंडू अजूनही इथून हाताळणं तितकंच गरजेचं असेल. ओमकार पुनश्च एकदा महात्मा गांधी विद्यालय एंडकडनं सज्ज झालाय. यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने जाणारा पाहायला मिळालाय आणि डॉट सुद्धा आलाय. थोडस पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहिलं परंतु हा निर्णय मात्र फेटाळला गेला की कुठेतरी आपण पाहतोय फलंदाज शपलून खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि अशा वेळी हा चेंडू योग्य दिशेवरून चाललाय हेच मात्र पंचांनी सांगितलं. 33 धावसंख्येवरती थांबलेलं धावफलक आपण पाहतोय. यावेळचा चेंडू सुद्धा त्याच दिशेने परंतु आता मात्र पंच सांगतायत की हा चेंडू खराब आहे. अवांत स्वरूपाची धावफलकावरती मिळेल आणि 34 धावा धावफलकावरती सुद्धा लागतील. 34 ऑन अ स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात यावेळी आपण पाहतोय. अंतिम चेंडू अजूनही येणं बाकी असताना आपण जर पाहिलं तर थोडासा आता देवाचा धावा सुद्धा अद्यासप्लास मातोरी संघ करत असेल कारण तिसरं षटक सुद्धा समाप्तीच्या मार्गावरती वळलंय. यावेळचा चेंडू हवेत ठोकलाय. क्षेत्ररक्षक यावेळी धावतोय. चेंडूवरती पोहोचलाय. झेल पकडलाय. फलंदाज यावेळी तिसरा मैदानाच्या बाहेर परततोय. रोशन बॅक टू दी डगआउट. सहा चेंडूंमध्ये 6 धावसंख्येचं योगदान देऊन रोशन परतलाय. पाणी घेऊन चला मैदानावरती. बाराव्या खेळाडूला विनंती आहे आपण मैदानावरती पाणी घेऊन जाऊ शकता. 12वे खेळाडू फक्त. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू कोणी किंबहुना एक असेल तरी चालेल. अठरा चेंडू आणि विजयासाठी 39 हे समीकरण यावेळी अद्यासप्लास मातोरी संघासमोर पडलंय. संघाचा सरसेनापती किंबहुना संघाचा कर्णधार सामन्यामध्ये किती इम्पॉर्टंट असतो हे आता या सामन्यात दिसून येत आहे. कारण येणारे 18 चेंडू 39 धावा 18 चेंडू. पंच शशिकांत आपल्याला विनंती आहे जास्तीत जास्त टीम मीटिंग घेऊन देऊ नका. 3 षटकांचा खेळ संपला. षटक क्रमांक आता 4 हाताळण्यासाठी पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक वरती रत्नाकर यावेळी सज्ज झाला. षटक क्रमांक 4 त्याच्या खांद्यावरती सोपवलं गेलंय. मग आता हे षटक तो कशा रीतीने हाताळणार. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 चेंडू 39 की 18 हे समीकरण नक्की पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 संघाकडून 4 आणि वैयक्तिक दुसरं हाताळण्यासाठी रत्नाकर सज्ज होतोय.
34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 34 ऑन अ स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 सुरुवात झाली आहे. रत्नाकर यावेळी सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवरती राजा आहे. राजाच्या बॅटमधून आडवा बॅटने खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती मात्र पुढे सरकते. क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी, आता चुकीला माफी नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका खेळ, सोडा झेल, हरा खेळ असं म्हटलं जातं. परंतु आता क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. मग आता या चुकीचा फायदा समोरचा राजा कशा रीतीने उचलणार? कारण चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर सांघिक धावसंख्येकडे आपण जर लक्ष टाकलं ना तर 36 धावा धावफलकावरती लागल्या. 36 ऑन अ स्कोर कार्ड. 17 चेंडू 37 ची गरज. 17 चेंडू 37 धावा, 37 धावा 17 चेंडू हे समीकरण आपण पाहतोय. रत्नाकर पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा स्टिअर केला गेलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल एकेरी धाव मिळेल आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळतील. 37 ऑन अ स्कोर कार्ड. अजूनही मोठ्या 6 फटक्यांची गरज असेल. अर्थातच 36 धावसंख्येची अजूनही गरज आहे. या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू संपलेत. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळला आहे. क्षेत्ररक्षक मोहित जोपर्यंत चेंडूवरती येईल मिळेल एक सिंगल. एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 38 वरती पोहोचेल. 38 38 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतील. उर्वरित चेंडूंचा खेळ अजूनही या षटकातील येणं बाकी असताना 3 चेंडू संपलेत. 3.3चा खेळ इथून मात्र आपण पाहतोय 3चा खेळ संपत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा स्टिअर केलाय. एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 39च्या घरात मात्र जात असताना पाहायला मिळेल. 39 ऑन अ स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय थोडंसं दबाव, दर्पण, प्रेशर यावेळी अध्यसप्लास मातोळी संघाच्या फलंदाजांवरती आणि खेम्यात पडत असताना पाहायला मिळतोय. जसे जसे चेंडू एकेरी धावे येतील तसा तसा थांबना थोडासा तितकाच आपण जर पाहिलं ना तर बदलत असताना पाहायला मिळेल. यावेळचा चेंडू वाईड आलाय. पंचांचा इशारा. चेंडू वाईड असल्याचा. अचानकपणे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी 2 वरती जावी हे दृश्य मैदानावरती आपण पाहतोय आणि 40 धावा धावफलकावरती लागत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. 40 धावा धावफलकावरती 33ची अजूनही गरज आहे. यावेळचा चेंडू उपडल्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील केली जाते. ही अपील मध्ये इथून मात्र आपण जर पाहिलं तर उत्साह जास्त होता. त्यामुळे ही अपील मात्र इथून पंचांनी फेटाळली आहे. रिव्ह्यू नाही आहे. पंचांचा जोपर्यंत निर्णय येईल तोपर्यंत आपण थांबूया. अर्थातच आपण पाहतोय तुम्ही करा कॉमेंट्री. मला काय, मी थांबतो. यावेळचा फटका हवेत ठोकलाय. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जाऊन पडेल. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल 2 धावा यावेळी चेंडूवरती मिळतील आणि दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. आता मात्र धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 42 ऑन अ स्कोर कार्ड. 42 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. षटक क्रमांक इथून मात्र आपण पाहतोय 4 सुद्धा संपलंय. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 31ची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 31 धावा, 31 धावा 12 चेंडू हे समीकरण येऊन पोहोचलंय. आता या 12 चेंडूंवरती कशा रीतीने खेळ केला जाईल किंवा 31 धावा बनवल्या जातील का? जिथे 42 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात
मागच्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर आपण पाहतोय येणारे आता 12 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज अद्य सप्लायर्स मातोळी संघाला आहे. पहिल्या सत्रामध्ये 72 बनवल्या होत्या आणि 72चं लक्ष्य इथून मात्र गाठत असताना आता मात्र थोडस पराभवाकडे वाटचाल होते की काय हेच दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. कारण पूर्णपणे डॉमिनेशन हे पाहिलं ना तर स्पृहा दुर्वा वॉरियर्स रांजणकार संघाचं अद्य सप्लायर्स मातोळी संघासमोर पाहायला मिळत आहे. प्रत्येक चेंडूवरती आपण जर पाहिलं तर येणारा गोलंदाज फलंदाजांना बांधून ठेवतोय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. 3 षटकांमध्ये आतापर्यंत मोठे फटके आले होते, परंतु जसं 4थं षटक चालू होतं संपलंय तत्पूर्वी कोणताही मोठा फटका आलेला नाहीये. 12 चेंडू विजयासाठी 31 हे समीकरण येऊन टिपलंय. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. मनोज मोकल बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय सज्ज होतोय. मनोजचा यावेळचा चेंडू आडवा बाटने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1च धाव मिळेल. एकेरी धावेनंतर जास्त कोणतीही मोठी धावसंख्या मिळणार नाहीये. एकेरी धावफलकावरती लागले 43 धावा आता धावफलकावरती येत असताना पाहतोय. 43 विजयासाठी 11 आणि 30चं समीकरण राहिलंय. 11 चेंडू 30 धावा हे समीकरण आपण मैदानावरती पाहतोय. यावेळचा चेंडू खोलात टाकलाय. ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू आपण जर पाहिलं ना तर फलंदाजांना पूर्णपणे 4ही मुंड्या चेक करून जाणारा पाहायला मिळाला. त्यामुळे आता येणारे 10 चेंडू विजयासाठी लक्ष टाकलं तर 29 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 29 धावा 10 चेंडू हे समीकरण आपण पाहतोय. राजाला इथून आता खेळ करावा लागेल. राजाला रंग दाखवावे लागतील. आपल्या फलंदाजीचे जोहर दाखवावं लागेल. यावेळचा चेंडू बॅकवर्ड शॉट फाईन लेग वरती खेळलाय. 30 सर्कल मध्ये झेल उडाला. फलंदाज बाद. मैदानावरती 12वा खेळाडू पाणी घेऊन जाणं आवश्यक असेल. नऊ चेंडू आणि विजयासाठी 29चं समीकरण यावेळी आपण पाहतोय येऊन ठेपलंय. आता आद्य सप्लायर्स मातोळी संघासमोर. मग आता 29 धावा बनवल्या जातील का हे सुद्धा येणारा वेळ आणि काळ ठरवेल. मनोज मोकलने पहिले 3 चेंडू योग्य टप्प्यावरती टाकलेत. आता उर्वरित 3 चेंडूंचा खेळ पुनश्च एकदा घेऊन तो सज्ज झालाय. महात्मा गांधी विद्यालय यांकडनं तो गोलंदाजी करतोय. नवीन खेळाडू फलंदाजीसाठी गौरव काठे आपण पाहतोय. यावेळी गौरव काठेसाठी टाकलेला चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट पद्धतीचा फटका आपण मैदानावरती पाहतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल ना 1 धाव इथून मात्र धावफलकावरती मिळेल आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावरती लागतील. 8 चेंडू 28चं समीकरण आता मात्र राहिलंय. एखादा मोठा फटका येऊ दे रे देवा असं मात्र इथून आता धावा करत असतील. कारण येणारे 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत आणि तब्बल 28 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 28 धावा 8 चेंडू हे समीकरण शिल्लक राहिलंय. यावेळचा चेंडू आडवा बॅटने लोअर फुल टॉस. फक्त बॅट फिरवली गेली. बॅटवरती तितकासा चेंडू चांगला आलेला नाहीये. एकेरी धाव मिळेल आणि एकेरी नंतर 46 धावा आता धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतील. 46 ऑन अ स्कोर कार्ड. 46 धावा धावफलकावरती. विजयासाठी 7 चेंडू आणि 27चं समीकरण शिल्लक राहिलंय. अक्षय पाटील परतल्यानंतर धावा मात्र थांबल्यात हेच म्हणावं लागेल. पहिल्या षटकात धावा नव्हत्या, दुसऱ्या षटकात आल्या होत्या, परंतु जसा अक्षय बाद झालाय ना आता संघ इथून मात्र थोडासा कमकुवत झालाय हेच मात्र म्हणावं लागेल. फलंदाजाने अक्षयने करायचं तर करायचं काय हाच मात्र आता त्याला विचार पडला असेल. गोलंदाजी करत असताना थोड्याशा धावा वाचवल्या, फलंदाजी करत असताना धावा बनवल्या, परंतु येणारा फलंदाज तितक्याशा धावा बनवू शकलेला नाहीये. यावेळचा फटका आडवा बॅटने पूल केलाय आणि यावेळचा पूल होतोय सक्सेसफुल. सीमारेषेच्या बाहेर जाईल, मिड विकेटच्या बाहेर हा आलाय गगनभेदी गगनचुंबी षटकार.
षटकारानंतर संघाची धावसंख्या 52 धावा धावफलकावरती 52 ऑन स्कोर कार्ड. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 6 चेंडू विजयासाठी 21 हे समीकरण शिल्लक राहिलंय. 6 चेंडू 21 धावा 21 धावा 6 चेंडू. सहा चेंडू आणि विजयासाठी 21चं समीकरण शिल्लक राहिलंय. मागच्या चेंडूवरती गौरव काठेने ठोकलेला षटकार सर्व काही बदलणार अर्थातच पाहायला मिळालाय. कारण षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 52 झाली आहे. विजयासाठी अजूनही 21 ची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती संघाचा सरसेनापती संघाचा कर्णधार मोहित डाकी सज्ज झालाय. मग आता येणारे 6 चेंडू आणि 21 ची गरज आहे. सहा चेंडू 21 सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा शेवटचं षटक मोहित घेऊन सज्ज झालाय. पहिला चेंडू आडवा बॅटने यावेळी उडवलाय सीमारेषेच्या बाहेर. दन 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 करणारा हा षटकार हृदयाची धडधड वाढवणारा तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे. कशासाठी आहे पंच शशिकांत ओव्हरस्टेप साठी चाचपडायला द्यायचं आहे. निवृत्ती आपल्याला विनंती करतोय. पहिलंच सांगितलं होतं जर पंचांना डाऊट आला तर पंच घेऊ शकतात. पंच रिव्ह्यू कोणी घेतलेला आहे? पंचांनी घेतलेला आहे. पंचांनी घेतलेला आहे त्यामुळे हा रिव्ह्यू पंचांचा असेल. आणि हा चेंडू इथून आपल्याकडे सांगितलं जाईल की फेअर आहे की अनफेअर. आणि हा चेंडू नो आहे. तिसऱ्या पंचांचा इशारा चेंडू नो असल्याचा. आम तो आम और गुटली ओके बिदाम. पंचांशी वाद घालायचा नाहीये. आपण ज्यावेळी नाणेफेकी केली त्यावेळी नियम सांगितले होते की पंचांना जर डाऊट वाटलं तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. त्यामुळे पंचांनी घेतलेला हा रिव्ह्यू योग्य ठरलाय. चेंडू नो आहे असं मात्र पंचाने सांगितलंय. चला शशिकांत आपण सामना चालू करून घ्यायचा आहे. नो चेंडू आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. 7 धावसंख्येचा बोनस यावेळी आपण पाहतोय मिळालाय समोरच्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. 7 धावा इथून मात्र मिळतात आणि या 7 धावेनंतर संघाची धावसंख्या 59 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय. 59 ऑन अ स्कोर कार्ड. 59 धावा धावफलकावरती. थोडस प्रेक्षकांना सुद्धा विनंती असेल जर चेंडू गेला असेल तर तो आमच्यापर्यंत शोधून द्या. सहा चेंडू विजयासाठी 14 हे समीकरण येऊन इथून मात्र ठेपलंय. पहिल्या चेंडूवरती ओव्हरस्टेपचा नो आणि त्याच्यावरती आलेल्या या 7 धावा आपण पाहतोय. आता 6 चेंडू आणि 14चं समीकरण नक्की शिल्लक राहिलंय. 6 चेंडू 14 धावा 6 चेंडू. ते येणारे हे 6 चेंडू नक्की सांगून जातील की इथून जिंकेल कोण. कारण 14 धावा अजूनही बनवायच्या आहेत. यश 6 चेंडू 14 धावा. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून नव्हे तर कुऱ्हाडीवरती पाय टाकलाय असंच म्हणावं लागेल. यावेळचा चेंडू पायावरती जाऊन अडळलाय. इथून मात्र आपण पाहतोय रन आउटची संधी परंतु एक धाव इथून घेत असताना फलंदाज मात्र रन आउट स्वरूपात होईल बाद.
बॅटच टेकलेलं नाहीये, त्यामुळे आपण पाहतोय इथून फलंदाज आता बाद होईल. पंचांचा निर्णय अंतिम असेल, याच्याकडे सुद्धा लक्ष द्या ऋतिक. पाच चेंडू आणि 14 हे समीकरण अजूनही शिल्लक आहे. पाच चेंडू 14 धावा, 14 धावा 5 चेंडू हे समीकरण शिल्लक राहिलंय. ज्या खेळाडूने हा सामना जिवंत ठेवलाय, नवीन खेळाडू अनिकेत नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज झालाय, परंतु स्ट्राईक एंड वरती गौरव काठे आपण पाहतोय पुन्हा एकदा मोहित चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळचा चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा, बॅटची रेडिंग एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा, पुन्हा एकदा सामन्यात टर्न अँड ट्विस्ट निर्माण करून पाहणारा हा चेंडू आपण पाहतोय. कारण चेंडू बॅटची लिडिंग एज घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या दस्तान्यामध्ये जात असताना पाहायला मिळाला आणि गौरव काठे सुद्धा मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहतोय. मनोज, जो संघ पहिला सामना जिंकलाय बेलपाडा संघाचा कर्णधार, आपल्याला विनंती आहे आपण टॉसबॉक्सच्या इथे येऊन थांबायचं आहे. या संघामधून जो जिंकेल त्याच्यासोबत आपल्याला खेळायचं आहे. चार चेंडू आणि विजयासाठी 14 हे समीकरण शिल्लक राहिलंय. 4 चेंडू 14 धावा, 14 धावा 4 चेंडू. पहिल्या चेंडूवरती अर्थातच नो स्वरूपातल्या 7 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर येणाऱ्या चेंडूंवरती आपण जर पाहिलं तर समोरच्या फलंदाजांना शांत ठेवलंय. जी एक धाव कंप्लीट करायची होती तिथे लेझी पणा दाखवला आणि त्यामुळे की काय आपण पाहतोय आता सामना पुन्हा एकदा फसलाय. 4 चेंडू 14 हे समीकरण आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 14 असताना यावेळचा फुल टॉस. इथून मात्र आपण पाहतोय यावेळी एक धाव तर कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, नाही आहे, थांबवलं गेलंय. इथून मात्र आपण पाहतोय टीम रिव्ह्यू आहे. आपण लक्ष द्या, आपण लक्ष द्या की बिमर साठी टीम रिव्ह्यू घेऊ शकते सांगितलेलं आहे पंच. अरे प्लेयरचा रिव्ह्यू आहे आणि रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर रिव्ह्यू दुसरा घेऊ शकतो. बिमर साठी आणि रनआउट साठी रिव्ह्यू आहे, आपण घेऊ शकता. ऑफिशियल पंच आपल्याला विनंती करतोय पंच. आपण पहिल्या उद्घाटनावेळी सांगितलं होतं रिव्ह्यू हे सांगितलं होतं, नियम सांगितले होते, त्यामुळे आपण जे काय आहे ते सांगा. बिमर साठी आणि रनआउट साठी रिव्ह्यू घेऊ शकतात.
कॅच आउट साठी अर्थातच एज साठी आणि वाईट साठी रिव्ह्यू, एलबी साठी रिव्ह्यू नाही आहे, याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. आपल्याकडे अल्ट्रा एज साठी जो माईक असतो तो नाही आहे, त्यामुळे आपण अल्ट्रा एज देऊ शकत नाही. बीमर आणि रनआउट साठी आपण फक्त देऊ शकतो. फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि हा चेंडू इथून आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. हा चेंडू तिसऱ्या पंचाने सांगितले की हा चेंडू नो आहे. वेस्ट हाईट असल्याचा हा नो. आता मात्र पुनश्च एकदा सामन्यात टर्न अँड ट्विस्ट होते निर्माण, कारण बीमर स्वरूपातला हा चेंडू याच्यावरती धावा इथून मात्र मिळतील. मग आजच्या दिवसातील खेळणाऱ्या चारही संघांना सांगू इच्छितो की आपल्यासाठी 2 रिव्ह्यू आहेत. अर्थातच एकच रिव्ह्यू आहे, पण 2 गोष्टींसाठी आपण रिव्ह्यू घेऊ शकता. एकतर वाईट साठी, माफ करा, एकतर रनआउट साठी, अन्यथा मग बीमर साठी. या दोघांमध्ये आपण रिव्ह्यू वापरू शकता. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, त्याच्यानंतर कॉट बिहाइंड द विकेट साठी रिव्ह्यू नाहीये, आणि पंचांना जर डाऊट वाटलं तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. ओव्हरस्टेप साठी फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, त्यामुळे पंचांकडे रिव्ह्यू अवेलेबल आहे. 4 चेंडू आणि 12 हे समीकरण शिल्लक राहिलंय. 4 चेंडू 12 धावा, 61 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. विजयासाठी 73चं लक्ष्य होतं. 4 चेंडू 12 हे समीकरण शिल्लक राहिलंय. या वेळचा चेंडू आडवा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा. इट्स अ यूज इट षटकार. रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर दुसरा रिव्ह्यू घेऊ शकतो, हे मगाशी सांगितलंय. त्यामुळे पुनश्च एकदा प्ले रिव्ह्यू आहे. बघायचं आहे की हा चेंडू नो आहे की नाही आहे. हे येणारा वेळ आणि काळ ठरवेल. फिर नो नाही आहे, हा चेंडू नो नाही आहे, त्यामुळे या चेंडूवरती फक्त 6 धावा मिळतील. आता मात्र रिव्ह्यू नाही आहे. अद्य सप्लायर्स मातोळी संघ आपण लक्षात घ्यायचा आहे. आपण आपला एक रिव्ह्यू होता तो लॉस्ट केलेला आहे, त्यामुळे यानंतर आपल्याला रिव्ह्यू मिळणार नाहीये. 3 चेंडू विजयासाठी 6 हे समीकरण शिल्लक राहिलंय. 3 चेंडू 6 धावा, 6 धावा 3 चेंडू. आता येणारा वेळ आणि काळ ठरवेल यात कोण जिंकेल आणि कोण नाही. कारण एका बाजूला आद्य सप्लायर्स मातोळी संघाचं सुद्धा पारडं जड झालंय, तर एका बाजूला स्पृहा दुर्वा वॉरियर्स रांजणकर संघाचं सुद्धा पारडं जड झालंय. 3 चेंडू आणि 6चं समीकरण शिल्लक आहे. यावेळचा चेंडू थोडासा चेंडू आपण पाहतोय बॅटच्या खालच्या हिश्श्याला चेंडू लागलाय. यावेळी रनआउटची संधी आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. 2 चेंडू विजयासाठी 5. कंपल्सरी चेस नाहीये, परंतु जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. विश्राम मैदानाच्या बाहेर परततोय. बाद होणारा फलंदाज विश्राम आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती जात असताना अखिल यांना पाहायला मिळतोय. दोन चेंडू आणि विजयासाठी 5 हे समीकरण शिल्लक राहिलंय. यावेळी चेंडू आपण पाहतोय बिहाइंड विकेट ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक धावतोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून आपण पाहतोय दुसरी धाव घेत असताना पुनश्च एकदा फलंदाज मात्र बाद होतोय. तर सामन्यामध्ये टर्न अँड ट्विस्ट निर्माण होत आहे.
कारण येणारा एक चेंडू एक चेंडू विजयासाठी 4 धावा बनवाव्या लागतील. 3 बनवल्या तर मग सुपर ओव्हरचा थरार या खारेपाट प्रीमियर लीग मधील पाहायला मिळेल. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आणि विजयासाठी आपण पाहतोय 4 धावसंख्येची गरज आहे. जिंकेल कोण? अद्दसप्लास म्हात्रोळी की स्पृहा दुर्वा वॉरियर्स रांजणखार? येणारा वेळ आणि काळ मात्र नक्की ठरवेल. जिथे आपण पाहतोय 73 ची गरज होती आणि आता मात्र आतापर्यंत अद्दसप्लास म्हात्रोळी संघाची धावसंख्या 69 धावा धावफलकावरती लागल्या. विजयासाठी आपण पाहतोय 4 धावसंख्येची गरज आहे, परंतु 3 आल्या तर सुपर ओव्हर मैदानावरती पाहायला मिळेल. एक चेंडू आणि 4 धावा की 4 धावा आणि एक चेंडू. अनिकेत की मोहित? यावेळी येणारा वेळाने काळ मात्र नक्की ठरवेल. 3 आल्या तर सामन्यामध्ये एक वेगळं मोड निर्माण होईल, परंतु हा चेंडू खूप निर्णायक असेल. यावेळचा चेंडू हवेत टोकलाय. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवरती धावतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी सुद्धा इथून मात्र कंप्लीट होते. तिसरी धाव मात्र मिळणार नाही. नाहीये आणि हा सामना यावेळी आपण पाहतोय दुर्वा स्पृहा वॉरियर्स रांजणकार हा संघ विजयी होतोय. जिंकलेल्या संघाचे आभार आणि पराभूत संघांना सुद्धा त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. यापुढे होणारा सामना पुनश्च एकदा एक वेगळा थरार आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूला स्पृहा दुर्वा वॉरियर्स रांजणकार संघ असेल तर दुसऱ्या बाजूला कैलासवासी सुमन बबन पाटील पुरस्कृत जय हनुमान बेलपाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मोहित डाकी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अक्षय म्हात्रे अबू यांना पाहायला मिळेल.